काल व परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीसह शहरातील विविध नद्या व नाल्यांना पूर आल्याने पंचवटीसह शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, पाणवेली, दगड, लाकडे तसेच इतर कचरा साचलाय. पुराचे पाणी ओसरताच महापौर हिमगौरी आडके व उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयुक्त श्रीमती मनीषा खत्रे यांच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पंचवटीसह शहरातील पूरग्रस्त व बाधित भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत रामकुंड परिसरातील मंदिरांमधील गाळ, पाणवेली व तत्सम कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात आलं असून घाट परिसरातील सखोल स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच वाघाडीमध्ये आलेल्या पुरामुळे मुसवा पटांगण व गौरी पटांगण येथे वाहून आलेला गाळ, दगड व इतर कचरा 3 जेसीबीच्या साहाय्याने हटवण्याचं काम सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या वाहनामार्फत संबंधित परिसर धुण्यात आलाय. याचबरोबर सातपूर भागातील दादोबा पूल, सातपूर गाव स्मशानभूमी पूल तसेच इतर पुलांवर साचलेल्या पाणवेली, वाहून आलेला कचरा, लाकडे व इतर अडथळे हटून घंटागाड्यांमार्फत त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तसेच सोमेश्वर धबधबा परिसरातील संरक्षक रेलिंगमध्ये अडकलेल्या पाणवेली व कचरा यंत्रसामग्री व मनुष्यबळाच्या साहाय्याने काढून घंटागाड्यांमार्फत उचलण्यात आला आहे. याशिवाय शहरातील पूरग्रस्त व पावसामुळे प्रभावित झालेल्या इतर भागांमध्येही कचरा उचलणे, गाळ हटविणे, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरणाची कामे प्राधान्याने करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या समन्वयाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेदरम्यान आतापर्यंत 10 टन 865 किलो पाणवेली व तत्सम कचरा संकलित करून खत प्रकल्पाकडे रवाना करण्यात आला आहे. शहरातील सर्व पूरग्रस्त व बाधित भागांची संपूर्ण स्वच्छता पूर्ण होईपर्यंत ही विशेष मोहीम अखंडपणे सुरू राहणार आहे. या विशेष स्वच्छता मोहिमेत नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समन्वयाने युद्धपातळीवर स्वच्छतेची कामे करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.